बातमी पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली। कामावर जाणाऱ्या तरुणावर 7 कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला चढवला। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिकांकडून केली जाते। तर ही दृश्य पिंपरी आणि चिंचवड शहरातून समोर येते। पिंपरी आणि चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय। भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आलेली आहे। तर कामावर जाणाऱ्या तरुणावर 7 कुत्र्यांच्या टोळक्यानं हा हल्ला चढवला। तर ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून। अविनाश, शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे। कामावर जाणाऱ्या या व्यक्तीवरती या कुत्र्यांनी हल्ला चढवला, काय अधिक माहिती? हो, नक्कीच अतिशय भयानक असा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। कामावर जात असलेल्या व्यक्तीवर ह्या कुत्र्यांनी हल्ला चढवलेला आहे। यापूर्वी देखील अनेक वेळा शहरातील नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला चढवला होता। नागरिकांनी महापालिकेकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील अनेक वेळा केली होती, परंतु महानगरपालिकेने कोणतीही त्याची जबाबदारी जी आहे ती पूर्ण पाळली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परिणामी आता आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये कुत्र्यांनी कामावर जाणाऱ्या व्यक्तींवर हा हल्ला चढवलेला आहे। आणि हा सीसीटीव्ही आपण पाहिलं तर आपण हे भयानक दृश्य जे आहे ते आपण पाहू शकतो की कशा प्रकारे कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे। काही नागरिक बाहेर आले म्हणून या कुत्र्यांनी पळ काढला, म्हणून या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे। परंतु जर कुत्र्यांनी अजून मोठ्या प्रमाणात हल्ला केला असता तर खरं तर अजून गंभीरता जे आहे ते या व्यक्तीला करण्यात आला असतं। परंतु आता नागरिकांनी पुन्हा या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता सध्या पुन्हा जोर धरू लागली आहे। त्यामुळे आता महानगरपालिका यावर काय उपाययोजना करते हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अविनाश, मात्र यापूर्वी देखील या सगळ्या परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडली होती का? आणि जर घडली असेल तर प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत का? हो, नक्की। या पूर्वी देखील शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कुत्र्यांनी लहान मुलांवर असेल हल्ला केल्याच्या देखील घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर देखील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करावी किंवा त्यांना शहरातून नेऊन शहराच्या बाहेर नेण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली होती, परंतु महानगरपालिकेने यावर काही उपाययोजना केलेल्या नाही असंच या घटनेमुळे पाहायला मिळत आहे। धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।